बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय। नव्या संसद भवनातील पहिल्याच विशेष अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या नव्या इमारतीतील पहिल्या भाषणात महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचं सभागृहाला सांगितलं। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षण विधेयक रखडलं होतं, पण नव्या संसद भवनातील पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारने हे विधेयक मांडलं। विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन असा अधिनियम सादर केला। दरम्यान या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली। अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्याच अधिवेशनामध्ये केली। कॅबिनेटमध्ये महिला आरक्षणाला मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी सभागृहामध्ये दिली। लोकशाही आता अधिक मजबूत होणार आहे, कारण नारी शक्ती समोर येईल। नारी शक्ती बंधन अधिनियम असंच त्याचं नाव आहे। त्या विधेयकाला आज मांडण्यात आलं। कॅबिनेटची महिला आरक्षणाला मंजुरी मिळाल्याचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं। महिला आरक्षण ही काळाची गरज आहे, त्यामुळे नारी शक्ती बंधन अधिनियम विधेयकाची घोषणा करण्यात आली। नव्या संसद भवनामध्ये पहिल्याच दिवशी, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, पण या नव्या संसद भवनात पहिल्याच दिवशी भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही मोठी घोषणा केलेली आहे। नारी शक्ती मजबूत झाली की लोकशाही अधिक मजबूत होईल, या धारणेवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या विधेयकाची घोषणा करण्यात आलेली आहे। इस विधेयक का लक्ष्य लोकसभा और विधानसभाओं में महिलाओं की भागीदारी का विस्तार करने का है। नारी शक्ति बंधन अधिनियम राजीव जी की सरकार, नरसिम्हा राव जी की सरकार, फिर डॉक्टर मनमोहन जी की सरकार, अलग अलग सरकारों ने अलग अलग समय पर अपनी हैसियत के अनुसार उसको पास कराने की प्रयास किया। कभी राज्यसभा में पास होता था, लोकसभा में नहीं होता था, कभी लोकसभा में होता था, राज्यसभा में गिर जाता था। डॉक्टर मनमोहन सिंह की सरकार के वक्त जो ये बिल आया वो आज तक जीवित है। मुझे फैक्चुअली इनकरेक्ट कही है, या तो वो विड्रॉ करे या तो आपने सदन के टेबल पर उसको रखवाना चाहिए। एक, महिला आरक्षण बिल लोकसभा में पास हुआ था, कभी पास नहीं हुआ। और दो, कि ये बिल पुराना लोकसभा में लंबित है। ये बिल 2014 में ही लोकसभा के विघटन के साथ ही ये बिल निरस्त कर दिया गया करते हैं और आज भी यही दृश्य दिखाई दे रहे हैं। तस्वीरों में सीधे दिखाई दे रहा है। महिला आरक्षणासंदर्भातल्या विधेयकाची घोषणा करण्यात आली। मोदींकडून ही घोषणा करण्यात आली। नव्या संसद भवनातल्या पहिल्याच भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची घोषणा केलेली आहे। अधीर रंजन आणि अमित शहा यांच्यात रंगलेल्या वादावर सोनिया गांधी यांनी काय प्रतिक्रिया दिली त्यावर नजर टाकू। Finally is coming. Women's reservation bill. Finally is coming. Women's reservation bill. दरम्यान विधेयक मांडल्यावर राज्यातील सगळ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केलाय। असंच विधेयक राज्यातही मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। महिलांचं पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे। लोकशाहीमध्ये महिलांना
वाव मिळाला पाहिजे या दृष्टीने खऱ्या अर्थानं आज माननीय मोदीजींनी जो काही हा निर्णय केलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी हे बिल इंट्रोड्यूस केलं आणि आम्हाला अपेक्षा आहे की सर्वानुमते कोणी याच्यामध्ये अडथळा आणणार नाही. सगळे या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देतील. 33% आरक्षण हे संसदेमध्ये आल्यामुळं आज संपूर्ण देशातल्या महिलांना संसदेमध्ये आणि 140 कोटी भारतीयाच्या रक्षणाकरता जी मंदिर आहे संसद ही, त्यामध्ये 33% महिला येणे म्हणजे 21व्या शतकातला आत्मनिर्भर भारताचा जो संकल्प आहे आणि एकंदरीत हा दिवस फार देशाच्या इतिहासाकरता सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अर्थात अजूनही विधेयक प्रत्यक्षात पास व्हायचे, लागू व्हायचे. विधानसभा आणि विधान परिषदेत सुद्धा त्याला मान्यता दिली जाणार आहे. या संदर्भामध्ये आमचे नेते एकनाथजी शिंदे यांच्याशी मी बोलले आणि त्यांनी मला सांगितलं की नीलमताई आपला पूर्णपणे या विधेयकाला पाठिंबा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली हे विधानसभेमध्ये मंजूर होईल असं मला खात्री वाटते आणि महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा लागू होण्याच्या दृष्टीने लवकरच पावलं उचलली जावीत हीच आमची अपेक्षा आहे. अजून एक महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, घड्याळ चिन्ह कुणाला मिळणार याचा निवाडा केला जाणार आहे. पण या संभाव्य निकालापूर्वी निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं शंका उपस्थित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा फैसला पुढच्या महिन्यात निवडणूक आयोग करणार आहे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी सवाल उपस्थित केला जातोय. खरं तर जुलै महिन्यात अजित पवारांनी पक्षात बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गटानं थेट पक्षावरच दावा ठोकला. तसंच निवडणूक आयोगाकडे आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचाही दावा केला होता. त्यावर येत्या 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोग निकाल देणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या संभाव्य निकालाविषयी शरद पवार गटानं शंका व्यक्त केली आहे. सगळेच मुद्दे पवारसाहेबांनी मांडलेले होते आणि सांगितलेलं होतं की डिस्प्यूट नसल्यामुळं तुमच्याकडे जे काही पत्रव्यवहार झालाय त्यावर आम्ही तुम्हाला येऊन भेटू इच्छितो, आम्हाला वेळ द्या. ती वेळ न देता हा डिस्प्यूट आहे हे फायनल करणं हे मला वाटतं अन्यायकारक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय. तर अजित पवार गटानं आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा केलाय. यावर कोणतीही सुनावणी न घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगानं काढलाय. त्याला शरद पवार गटानं आक्षेप घेतलाय. दरम्यान शरद पवार गटानं विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं होतं. शिंदे सरकारमध्ये अजित पवारांसह सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची विनंती शरद पवार गटानं केली आहे. यावर विधानसभा अध्यक्ष लवकरच सुनावणी घेतील अशी शरद पवार गटाला अपेक्षा आहे. मी स्वतः भेटून त्यांना पूर्वीच विनंती विधानसभेचं अधिवेशन चालू असताना केलेली आहे. मला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही याच्यावर लवकरात लवकर तुम्हालाही कारवाई सुरू करू. शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टानं कठोर भूमिका घेतली आहे. तसंच येत्या आठवडाभरात कारवाईची कालमर्यादा निश्चित करण्याचा आदेश राहुल नार्वेकरांना दिलाय. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीतील शरद पवार गटाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष लवकरात लवकर आपल्या अर्जावर निर्णय घेतील अशी शरद पवार गटाला आशा आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या नजरा निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लागल्या. कारण राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची आणि घड्याळ चिन्ह कुणाला मिळणार हे 6 ऑक्टोबरला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात सध्या गाजतोय. महाराष्ट्र, विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीकरता आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारनं आरक्षणाची 50% मर्यादा वाढवावी अशी मागणी करणारा ठराव काँग्रेस कार्यसमितीच्या हैदराबाद इथल्या बैठकीत करण्यात आला. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारनं राजकारणात महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
यांनी आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याकरता केंद्र सरकार घटना दुरुस्ती का करत नाही असा सवाल केलाय. कालचा एक महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे की जो मराठा आरक्षणाला पोषक राहणार आहे, सोयीचा राहणार आहे, तो म्हणजे काँग्रेस कार्यकारी समितीने सुद्धा काल या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे की 50%ची मर्यादा ही तातडीने सरकारने शिथिल करावी आणि शिथिल करूनच देशातले आणि महाराष्ट्रासहित मराठा आरक्षणासंदर्भातले जे प्रश्न आहेत की त्यातून मार्गी लागतील अशा स्वरूपाचा तो महत्वपूर्ण ठराव हा काल झालेला आहे, ज्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी अशी त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली. काँग्रेसचा ठराव झालेला आहे. महाराष्ट्रातले हे मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, हे महत्वाचे प्रश्न आहेत आणि संसदेचं विशेष अधिवेशन जर बोलवलं जात असेल तर अशा प्रश्नांची देखील त्यात चर्चा होणं आवश्यक होतं. त्यामुळे अशोक चव्हाण साहेब म्हणतायत ते काही चुकीचं नाही, याची देखील खरं म्हणजे ही संधी होती. इथे एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्राची खबरबात मध्ये काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक सध्या निघतीये. तिथे ढोल ताशांचा गजर आहे, तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या चरणी आज पहिल्याच दिवसापासून हजारो भक्त लीन व्हायला सुरुवात झाली आहे. थेट जाऊयात, उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत या दरबारातून जोडले गेलेत. उदय, काय संपूर्ण 10 दिवस एकतर कार्यक्रम आहेत, कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलंय या 10 दिवसांचं? यंदाच्या लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचं विशेष आकर्षण काय? जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागचा राजा दरबार यंदा सजलेला आहे. तो शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिमागदार देखाव्याने आपण इथे पाहू शकतो. लालबागच्या राजाचं जे सिंहासन आहे यंदा आपल्याला मेघडंबरीमध्ये पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झालेली आहे. त्या निमित्ताने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मेघडंबरी छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानाचा मुजरा म्हणून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जो देखावा आहे तो इथे उभारण्यात आलेला आहे. आपण पाहत असाल लालबागच्या राजाचं सिंहासन जे आहे ते मेघडंबरीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि आज वात्सल्यपूर्ण मूर्तीच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी लाखोंच्या संख्येने गणेश भक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेता यावं यासाठी गणेश भक्त आतुर झालेले आहेत. मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत लालबाग परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. लाखोंची संख्येने आपल्याला म्हणता येईल. सध्याची आपल्याला ताजी माहिती मिळते त्यानुसार लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची जी रांग आहे ती भारत मातापर्यंत गेलेली आहे. लालबागच्या राजा हा मुख्य मंडप जो आहे त्यातून मागच्या बाजूने ही चरणस्पर्शाची रांग आहे ती फिरून भारत मातापर्यंत गेलेली आहे. जवळपास 5 किलोमीटरपेक्षा अधिक रांग जी आहे ती इथे लागलेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गणेश भक्त पहिल्याच दिवशी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. समोर देखील आपण पाहिलं तर गणेश भक्त जे आहेत मुखदर्शनाच्या रांगेत देखील मोठ्या संख्येने इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मुखदर्शनाची रांग आणि चरणस्पर्शाची रांग अशा दोन मुख्य रांग त्या लालबागच्या राजा दर्शनासाठी आलेल्या इथे पाहायला मिळतात. मुखदर्शनाची रांग देखील पूर्णपणे फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. लालबागचा राजा आणि गर्दी हे समीकरण एक आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलेलो आहे. देशभरातील सगळ्यात मोठं गणेशोत्सव मंडळ हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि त्याच निमित्ताने इथे मोठ्या संख्येने गणेश भक्त येत असतात. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, मूर्तीच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी सर्व गणेश भक्त इथे दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. आजही इथे दिवसभरामध्ये मोठ्या संख्येने नेते असतील, अभिनेते असतील ते इथे येणार आहेत. सध्याची माहिती मिळते त्यानुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे दुपारी 2:30च्या सुमारास इथे लालबागच्या राजा दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळते आहे. त्याचबरोबर दुपारी 1 वाजता लालबागच्या राजाची आरती जी आहे ती केली जाणार आहे आणि आरती जी आहे पहिल्या दिवशीची ती त्यामध्ये सहभागी होता यावं या साठी देखील गणेश भक्त आतुर झालेले आहेत. मोठ्या संख्येने गणेश भक्त इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक गर्दीचं तुफान जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि अशीच गर्दी आपल्याला पुढील 10 दिवस अनंत चतुर्थीपर्यंत या लालबाग मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे.
मुंबईतलेच नाहीत, महाराष्ट्रातलेच नाहीत, तर संपूर्ण देशभरातले आणि जगभरातले गणेश भक्त इथे मोठ्या संख्येने येत असतात आणि लालबागच्या राजाच्या चरणी आपली श्रद्धा आणि आपलं नतमस्तक जे आहे ते इथे ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी ते गणेश भक्त येताना आपल्याला पाहायला मिळतात. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मुंबईतील प्रसिद्ध असा लालबागचा राजा आणि तिथे भक्तांची कशी मांदी आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी रायगडची प्रतिकृती साकारण्यात आली आणि त्यामुळे तुम्ही बाप्पाचा बाप्पा मोरयारेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात बाप्पा विराजमान झालेले आहेत. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांच्या हस्ते गणपतीची मनोभावे प्रतिष्ठापना करण्यात आली. राज दरबाराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. आई तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा आपल्याला छोटंसं इथे बघायला मिळतं प्रतिकृतीच्या स्वरूपात आणि बाहेर सुद्धा जो देखावा करण्यात आलाय त्यामध्ये सुद्धा आई तुळजाभवानीचं मंदिर जसं की रायगडावर आहे तशा पद्धतीनं साकारण्यात आलेलं आहे. बाप्पाच्या मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर राज्याभिषेक सोहळा असल्यामुळं श्रींच्या हातामध्ये सुद्धा आपण भवानी तलवारीसारखी तलवार बघू शकतो आहोत आणि आता 10 दिवस बाप्पा याच मंडपामध्ये विराजमान होतील, भक्तांना आशीर्वाद देतील आणि पुढचं वर्ष हे सुख समृद्धीनं आनंदानं भरभराटीनं नाहून निघो असे आशीर्वाद आपल्या सगळ्या भक्तगणांना देतील. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो आणि मयुरेश्वर मंदिर मोरगाव मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधलेलं आहे. तर आदिलशाही कालखंडामध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आणि गणेशोत्सवानिमित्तानं या मंदिरात सुद्धा भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणपती मंदिरामध्ये आणि या मंदिराच्या समोर प्रचंड असा ढोल ताशांचा गजर सुरू आहे. कारण आता गणपती बाप्पाची मिरवणूक निघणार आहे. ही आगमनाची मिरवणूक आहे आणि त्यासाठी ढोल ताशे सज्ज झालेत आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं पुणेरी पद्धतीनं गणपती बाप्पाचं आगमन होईल. ज्या ठिकाणी ही सजावट केलेली असते संपूर्ण 10 दिवसांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ज्या देखाव्या रूपी मंदिरामध्ये विराजमान असतो त्या ठिकाणी आता गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक तिथपर्यंत निघेल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून आणि त्यासाठी ही ढोल ताशा पथकं सज्ज आहेत आणि मोठ्या संख्येनं पुणेकर आणि राज्यभरातून नागरिक सुद्धा अगदी आगमनाची मिरवणूक पाहण्यासाठी सुद्धा आलेले असतात. तर ही मूर्ती आता रथामध्ये विराजमान होईल. खास हनुमान रथ यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी तयार करण्यात आलाय आणि या रथामध्ये गणपतीची मूर्ती विराजमान होईल आणि मग या मखररूपी मंदिरामध्ये पुढच्या 10 दिवसांसाठी ही मूर्ती विराजमान असेल आणि त्यासाठी ही मिरवणूक सध्या निघते. तिकडचे हे ढोल ताशे आणि त्यांचा गजर. थेट जाऊयात पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेले. चंद्रकांत, आपण दृश्यांमध्ये बघू शकता गणेश कॅमेरा दाखवतोय बघ सगळं आता इथला माहोल बनून गेलाय. जशी लालबागच्या राजा मुंबईतली गणेश गल्ली आहे तशी पुण्यातली गणेश गल्ली आपण समजतो कारण सगळे गणपती प्रमुख मानाचे यात
परिसरात प्रतिष्ठापना होते त्यांची मूळतः आपल्याला माहिती दगडूशेठ मानाचं जरी नसलं तरी सर्वाधिक नवसाला पावणारं मंदिर ख्याती आहे. त्यांना जगभरात त्याचे गणित भक्त आहेत. याची सगळी तयारी आता प्रतिष्ठापनाची आता आरती झाली आणि त्यावेळेचा देखावा आहे राम मंदिराचा. म्हणून बघू शकतो तू रामाच्या वेशात गणित भक्त आहेत तिथे आणि त्यासमोर ढोल ताशापर्यंत मानवंदना देतोय आणि समोर त्यावेळेस देखावा आणि यावेळेस हो बातम्या प्रायोजक धानुका.